नमस्कार, माझे नाव पल्लवी आत्माराम परांडे. मी सोनपेठ येथील के. रमेश्वर पुळकर कॉलेजची विद्यार्थिनी आहे. मी आज तुम्हाला मी लिहिलेली कविता सादर करून दाखवणार आहे. माझ्या कवितेचे शीर्षक आहे वडील. वडील म्हणजे कोण असतो? डोक्यावरचा छत असतो. वडील म्हणजे कोण असतो? डोक्यावरचा छत असतो. वडिलांमुळे होतात साऱ्या इच्छा पूर्ण. वडिलांमुळे होतात साऱ्या इच्छा पूर्ण. पण वडिलांच्याच इच्छा का राहतात अपूर्ण. पण वडिलांच्याच इच्छा का राहतात अपूर्ण. ज्याला एक गोष्ट मागतो तो 1000 देऊन जातो. ज्याला एक गोष्ट मागतो तो 1000 देऊन जातो. असा म्हणजे आपला बापच असतो. असा म्हणजे आपला बापच असतो. वडिलांच्या मनात प्रेम असते. वडिलांच्या मनात प्रेम असते. पण कर्तव्यांच्या पुढे दाखवण्याची वेळच नसते. पण कर्तव्यांच्या पुढे दाखवण्याची वेळच नसते. वडील म्हणजे घराचा असतो पाया. वडील म्हणजे घराचा असतो पाया. त्यालाच म्हणतात तो लावत नाही माया. त्यालाच म्हणतात तो लावत नाही माया. वडिलांना ओळखणं इतकं सोपं नसतं. वडिलांना ओळखणं इतकं सोपं नसतं. त्याच्याशिवाय आईपेक्षा माया लावणारं दुसरं कोणी नसतं. त्याच्याशिवाय आईपेक्षा माया लावणारं दुसरं कोणी नसतं. वडील म्हणजे डोक्यावरलं आभाळ. वडील म्हणजे डोक्यावरलं आभाळ. कर्तव्यांना डगमगत नाही असो कोणताही काळ. कर्तव्यांना डगमगत नाही असो कोणताही काळ. वडिलांचे शर्ट असले जरी फाटके. वडिलांचे शर्ट असले जरी फाटके. तरी त्याच्या लेकरांना देतो तो ब्रँडेड कपडे. तरी त्याच्या लेकरांना देतो तो ब्रँडेड कपडे. धन्यवाद.